स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो। जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट तुम्हाला अशा प्रकारे दिले ती सिंपली आपल्याला वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। आता आज फक्त इथं आपण बीटमार्कच यूज करणार आहोत। तुम्ही डेमो बघितल्यानुसार बघू शकताय की व्हिडिओमध्ये लागणारे सगळं मटेरियल किंवा इफेक्ट आहे तुम्हाला फक्त या बीटमार्कमध्ये प्रोव्हाइड करून दिलेले आहेत, म्हणून इथं फक्त आपण हे बीटमार्कच यूज करणार आहोत। तर सिंपली इथं आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप तुम्ही स्टार्टिंगला बघू शकता अशा प्रकारे इमोजी दिलेले आहेत। तर सिंपली बघू शकता इथं आपल्याला कोणताही चेंज करायचं नाही। सिंपली तुम्ही इमोजी जर चेंज करायचा म्हटला तर तुम्ही या लेअरवर क्लिक करून एडिट टेक्स्टवर जाऊन इथं तुम्ही इमोजी ॲड करू शकता। आता इमोजी ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, इथं आपल्याला बघू शकताय की 4.6 सेकंदाच्या बीटमार्कपासून ग्रुप चालू होत आहेत। हा फर्स्ट ग्रुप आहे, त्यानंतर सेकंड ग्रुप, त्यानंतर थर्ड ग्रुप आणि त्यानंतर फोर्थ ग्रुप। अशा प्रकारे 4 ग्रुप दिलेले आहेत, ते आपल्याला फक्त एडिट करायचे आहेत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 4.6 सेकंदाचा ग्रुपवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। आता एडिट ग्रुपवर बघू शकता अशा प्रकारे 4 लेअर तुम्हाला दिलेले आहेत। आता ह्या 4 लेअर मिळून अशा प्रकारे एक लेअर पूर्ण होते। तर सिंपली इथला काय करायचं आहे, इथला जो इमेज आहे तो सिंपली इथं आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे। आता डिलीट करून टाकल्यानंतर परत खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय की आपलं जे मटेरियल आहे ते सिंपली आपण ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। आता मटेरियलमधील कोणताही एक इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर समजा आपण हा इमेज ॲड करून घेतला आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे, इथं तुम्ही तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याची साईज आहे ती अशा प्रकारे कमी करून अशा प्रकारे इमेज त्याचं क्रिएट करून घ्यायचा आहे। बघू शकता मी कशा प्रकारे करतोय। अशा प्रकारे इमेज क्रिएट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, आपला इमेज आहे तो अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे। आता बघू शकता सेट झाल्यानंतर तुम्हाला मी अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे। आता सिंपली इथं इमेज सेट झाल्यानंतर इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपला जो इमेज आहे तो सिंपली या 2 लेअरच्या मधोमध म्हणजेच बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे आहे। तर घेऊन आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर आपली जी PNG आहे ब्लॅक PNG ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इमेज आहे आपला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। सेट करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला बघू शकताय असा दिसणार आहे। त्यानंतर इथून बॅक निघून यायचं आहे। तर बॅक निघूननंतर आपला जो एडिट ग्रुप आहे तो फर्स्ट ग्रुप झालेला आहे। तर बघू शकताय त्यानंतर सेकंड नंबरचा ग्रुप आपल्याला एडिट करायचा आहे। इथं फक्त तुम्हाला मी इथं इमेज ॲड कशी करायची इथं सांगणार आहे। त्यानंतर ग्रुप 2वर क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे। त्यानंतर इथंही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 4 लेअर दिलेले आहेत। आता यामधील इमेज फक्त आपल्याला बदलायचा आहे। त्यासाठी इथला इमेज डिलीट करून प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये कोणता एक इमेज इथं आपल्याला सिलेक्ट करून बघू शकता मगाशी आपण जशा प्रकारे इमेज लहान केला तशाच प्रकारे इथं आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे लहान करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इमेज आपण लहान करून घेतलेला आहे। त्यानंतर इमेज आहे तो अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे। तर सेट करून घेतल्यानंतर याची थोडीशी साईज आहे ती कमी करून इथं आपल्याला जेवढी साईज आहे जेवढी लागणार आहे तेवढीच साईज इथं आपल्याला ठेवायची आहे। तर अशा प्रकारे बघू शकताय आणि याची लेंथ आपण शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर हा जो इमेज लेअर आहे तो 3rd नंबरला इथं आपल्याला घेऊन यायचा आहे। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येत आहे। त्यानंतर इथं आपल्याला PNG आहे ते अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। तर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर परत एकदा इथून बॅक निघून बघू शकता सेकंड नंबरचा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। आता इथं आपण इमेज आहे तो करेक्ट सेट करायचा आहे। आता करेक्ट सेट करून घेतला नाही तर पहिल्या इमेज लेअरला बघू शकता थोडीशी साईज इथं आपल्याला राहिलेली आहे। इथं काय करायचं, फक्त इमेज लेअर आहे सिंपली इथं आपल्याला काय करायचं, थोडीशी साईज कमी करून इमेज लेअरच्या ज्या बाकीच्या साईज अशा प्रकारे बघू शकताय त्या इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायच्या आहेत। आता अशा प्रकारे बघू शकता की फर्स्ट लेअर आहे ते आपली परफेक्ट इथं सेट झालेलं आहे। अशाच प्रकारे सेकंड लेअर आहे तुम्ही बघू शकताय की आपली जी सेकंड लेअर आहे ते आपल्याला इथं अशाच प्रकारे सेट करून घ्यायचे आहे। आता सेकंड लेअर बघू शकताय तुम्ही
आपली जी सेकंड लेअर आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं आपण इमेज आहे तो सिम्पली इथं आपण याच्या हिशोबानेच अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे तिथं बघू शकताय की अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर याचा जो ओव्हरऑल लुक तुम्हाला इथे कॉम्बिनेशन युनिक असं दिसून येणार आहे. बघू शकताय अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता सेट करून घेतल्यानंतर PNG हे अशा प्रकारे इथं आपल्याला बघू शकताय ठेवून घ्यायचे आहे. तर ठेवून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक म्हणजे 3rd नंबरची लेअर करून घ्यायची आहे. 3rd नंबरची लेअर झाल्यानंतर 4th नंबरला यायचं आहे आणि 4th नंबरला तुम्हाला एक ग्रुप दिसून येईल 4th नंबरचा. तर तो सिम्पली आपल्याला क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचा आहे. आता एडिट ग्रुपमध्ये केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस सगळा दिसून येईल. त्यानंतर इथं फक्त काय करायचं आहे की इमेज लेअर इथं आपल्याला ॲड करायचे आहे. त्यासाठी प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि मटनमध्ये कोणतीही आपल्याला एक PNG म्हणजे इमेज PNG आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता इमेज लेअर आहे ती सिम्पली आपल्याला सगळ्यात खाली अशा प्रकारे घेऊन यायची आहे. घेऊन आल्यानंतर परत इथून बॅक निघायचं आहे आणि बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे 4th नंबरच्याच इमेज लेअरला म्हणजेच 15.14 सेकंदाच्या लेअरला येऊन इथं आपल्याला खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे म्हणजेच ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर इंक इमेज लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन इथे आपल्याला लाईटनमध्ये स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकताय की आपला ओव्हरऑल लुक ही तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट लेअरमधला आपण फक्त इमेज लेअर सिलेक्ट केला म्हणजे आपण क्रिएट केला. त्यानंतर सेकंड लेअरमधला इमेज लेअर सिलेक्ट केला आणि 3rd नंबरचाही सिलेक्ट केला. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं 4.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये कोणता एक इमेज तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर याची साईज वाढवायची आहे. तर साईज वाढवल्यानंतर इथं आपल्याला तो इमेज सेट करून घ्यायचा आहे आणि इमेज सेट झाल्यानंतर याची लेंथ इथे आपल्याला 15.14 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर हा इमेज लेअर्स आपल्याला लॉंग प्रेस करून सगळ्यात खाली म्हणजेच बॅकग्राऊंडला इथं आपल्याला घेऊन यायचे बघू शकता अशा प्रकारे. आता अशा प्रकारे आपल्याला इमेज आहे तो खाली आलेला आहे. त्यानंतर इमेज लेअरला सेटिंगसाठी इमेज लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन इथं आपल्याला 40% करायचे आहे बघू शकताय. आणि 40% केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे या इमेज लेअरच्या मध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट इथं आपल्याला ॲड करून याचं जे सर्च्युलेशन आहे ते कमी करायचं आहे. त्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय. तर अशाच प्रकारे ह्या मी स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या लेअर तुम्ही पूर्ण केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.